नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत। मित्र हो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांमध्ये बदल झालेले असून काही अटी शिथिल करण्यात आल्याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 10 सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली येथे दिलेली आहे। मित्र हो, नेमके कोणते बदल झालेले आहेत आणि कोणत्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात। या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देखील होत असतो। यामध्ये बेघर असलेल्या नागरिकांसाठी सरकारमार्फत PM आवास योजना राबवली जाते। त्यामध्ये त्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी ही घरकुल योजना सुरू केलेली आहे। महाराष्ट्र सरकारकडून देखील या योजना राबवल्या जातात। अशातच मोदी सरकारने देखील घरकुलासाठी एक विशेष योजना राबवली। या सरकारच्या योजनेचे नाव PM आवास योजना असे आहे। सरकारची ही योजना 2 भागात विभागलेली आहे, ती म्हणजे PM आवास योजना शहरी आणि PM आवास योजना ग्रामीण। आता या दोन्ही प्रकारचे वेगवेगळे नियम आहेत, ते कोणते नियम आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आणि या बदललेल्या नियमांमुळे नक्कीच लाभार्थ्यांची संख्या वाढून त्यांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे। केंद्र सरकारने PM आवास योजना ग्रामीण मध्ये काही अटी शिथिल केलेल्या आहेत। आता या निर्णयानुसार ज्या कुटुंबाकडे दुचाकी, मोटार नियंत्रित बोट, लँडलाईन फोन फ्री असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळत होता। याआधी ही सगळ्या गोष्टी असलेल्या लोकांना योजनेचा लाभ मिळत नव्हता, परंतु आता या वस्तू घरात असतील तरीसुद्धा ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना PM आवास योजनेचा लाभ मिळणार आहे। सरकारच्या या योजनेमुळे आणि नियमांच्या बदलांमुळे जास्तीत जास्त लोकांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे। तसेच ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। याआधी या योजनेचा अर्ज करण्यासाठी कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे 10,000 रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे होते, परंतु आता ही अट बंद करून कुटुंबाचे जास्तीत जास्त उत्पन्न 15,000 रुपये असणे गरजेचे आहे। ज्या नागरिकांचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना मैदानी भागासाठी 1,20,000 रुपये आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 रुपये एवढे अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असून मित्रहो, ही जास्तीत जास्त ग्रामीण भागातील आपल्या मित्रपरिवाराशी आणि स्वकीयांशी WhatsAppच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा जर बेघर असतील तर किंवा त्यांचं उत्पन्न हे 15,000 मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांनासुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येईल। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।